Okay, today we'll discuss exercise number second and third, qualitative test for carbohydrates and amino acid. ठीक आहे. हा तुमचा प्रॅक्टिकलचा पार्ट आहे. आपण लास्ट लेक्चरमध्ये स्टडी केला कार्बोहायड्रेटचा, देन अमिनो ऍसिड, प्रोटीन. ओके, तर लेक्चरमध्ये आपण कार्बोहायड्रेटचे त्याचे क्लासिफिकेशन काय आहे, मोनोसॅक्राइड, ऑलिगोसॅक्राइड, पॉलिसॅक्राइड. ओके, ते डिफरंट टाइप्स ऑफ क्लासिफिकेशन. देन मेटाबॉलिझम ऑफ कार्बोहायड्रेट्स. ठीक आहे, तर ते आपल्या बॉडीसाठी कसे यूज होते, त्याचे कसे ते ब्रेकडाऊन होऊन हे मॉलिक्युल्स किंवा किती एटीपी फाउंड येतील, ग्लायकोलिस सायकल असेल, क्रेब सायकल असेल, ओके, किंवा ग्लायकोसायलेट सायकल असेल, किंवा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन असेल. या डिफरंट सायकल्स आहेत किंवा मेटाबॉलिझम कार्बोहायड्रेट हे आपण थिअरीमध्ये आपण स्टडी केलेलं आहे. कार्बोहायड्रेट म्हणजे काय, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजनचं जे कॉम्बिनेशन असणार त्याला आपण काय म्हणणार आहे, कार्बोहायड्रेट्स. ओके, देन अमिनो ऍसिड. अमिनो ऍसिड म्हणजे काय, अमिनो आणि ऍसिड असे दोन मॉलिक्युल एका स्ट्रक्चरमध्ये प्रेझेंट असेल तर त्या स्ट्रक्चरला काय म्हणायचं, प्रोटीन सिंथेसिस. ठीक आहे, असे थाउजंड्स ऑफ मॉलिक्युल जर एकत्र आले अमिनो ऍसिडचे तर त्याच्यापासून काय राहणार आहे, तुमची प्रोटीन सिंथेसाइज तयार होणार आहे. असं कॉम्प्लेक्स मॉलिक्युल, लार्ज मॉलिक्युल ते तयार होऊन त्याच्यापासून काय सिंथेसाइज होणार आहे, प्रोटीन. ठीक आहे, तर हे दोन लेक्चर जे आहेत अमिनो ऍसिड किंवा कार्बोहायड्रेट्स, ओके, हे आपण थिअरीमध्ये कम्प्लीट केलेले आहे. थिअरीमध्ये त्याचा क्लासिफिकेशन असतील, ओके, डिफरंट टाइप्स असतील, देन प्रॉपर्टीज असतील मोनोसॅक्राइडच्या, देन मेटाबॉलिझम ऑफ कार्बोहायड्रेट्स असेल, त्याच्यामध्ये डिफरंट सायकल्स. ओके, फर्स्ट सायकल ग्लायकोलिसिस, देन ग्लायकोसायलेट, ईटीसी, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, देन क्रेब सायकल. ह्याच्या डिफरंट मेटाबॉलिझम आहेत. म्हणजे ग्लुकोजचा एक मॉलिक्यूल ब्रेकडाऊन झाल्यापासून तो आपल्या बॉडीला कसा सिंथेसाइज होतो किंवा त्याच्यापासून किती एटीपी आपल्याला गेन होते किंवा किती एनर्जी आपल्याला त्यातून भेटते, तर हे आपण डिफरंट क्लासिफिकेशन आपण थिअरीमध्ये बघितलेलं आहे. देन टुडे डिस्कस क्वालिटेटिव्ह टेस्ट. ठीक आहे, तर आता आपल्याला काय करायचं, त्याची टेस्ट करायची आहे. कशाची, कार्बोहायड्रेटची. ओनली इंडिकेट दी प्रेझेन्स ऑफ कंपाऊंड. ओके, तर त्या कंपाऊंड मध्ये फक्त कार्बोहायड्रेट प्रेझेंट आहे का ऍबसेंट आहे हे काय करायचं, आपल्याला डिक्टेट करायचं आहे विथ हेल्प ऑफ डिफरंट टेस्ट किंवा डिफरंट रिएजंट्स किंवा डिफरंट केमिकल्स यूज करून आपल्याला फक्त त्या कंपाऊंड मध्ये कार्बोहायड्रेट किंवा अमिनो ऍसिड प्रेझेंट आहे का ऍबसेंट आहे, ओके, हे फक्त आपल्याला टेस्ट करायचं आहे ऍज अ रॅपिड टेस्ट. ओके, रॅपिड टेस्ट म्हणजे काय, तुम्हाला रिझल्ट हा मिनिमम 1 to 2 मिनिट्स मध्ये त्याचा काय असणार आहे, त्याचा एंड पॉईंट किंवा त्याचा रिझल्ट तुम्हाला भेटणार आहे. ओके, त्याला काय आणायचं, रॅपिड टेस्ट. ओके, तर अशा कार्बोहायड्रेटच्या 6 टेस्ट आहेत आणि अमिनो ऍसिडच्या 6 टेस्ट आहेत. ठीक आहे, तर फर्स्ट वी डिस्कस टेस्ट, कुठल्या कुठल्या टेस्ट आहेत किंवा त्याचे रिएजंट्स काय आहेत हे आपलं काय करायचं, स्टडी करायचं आहे. ते नेक्स्ट प्रॅक्टिकलला ते तुम्हाला ऍक्च्युअल कंडक्शन करून दाखवले जातील लॅबमध्ये. ओके, देन टुडे ओनली डिस्कस दी टेस्ट फॉर कार्बोहायड्रेट्स अँड अमिनो ऍसिड. ठीक आहे, तर आता कार्बोहायड्रेट्स नक्की काय आहे ते आपण थेअरीमध्ये पण स्टडी केलेलं आहे. ओके, कार्बोहायड्रेट्स आर डिफाइंड ॲज अल्डिहाइड और केटोन डेरिव्हेटिव्ह ऑफ पॉलिहायड्रोसिल अल्कोहोल इज नोन ॲज कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेटची एक्झॅक्ट डेफिनेशन काय आहे, एकतर ते अल्डिहाइड असणार आहे किंवा एकतर ते केटोन असणार आहे. ओके, विथ पॉलिहायड्रोक्सिल अल्कोहोल इज नोन ॲज कार्बोहायड्रेट्स. म्हणजे ठीक आहे, hence each carbohydrates contain either aldehyde means carbohydrate CHO or ketone किंवा कार्बन ऑक्सिजन, हे दोन ग्रुप प्रेझेंट असणार आहे. म्हणजे एक तर तुमचं कार्बोहायड्रेट काय असणार आहे, अल्डेहाइड असणार आहे, नाहीतर काय असणार आहे, केटोन असणार आहे इन द मॉलिक्युलर स्ट्रक्चर. ठीक आहे, दिस फंक्शनल ग्रुप मे बी फ्री और इन्वॉल्व इन फॉर्मेशन ऑफ ग्लायकोसाइडिक लिंकेज. Most of the chemical properties are carbohydrates are mainly due to this group. म्हणजे ऑल कार्बोहायड्रेट्स आहेत, म्हणजे जास्तीत जास्त जे कार्बोहायड्रेट्स आहेत ते ह्या लिंकेजच्या ग्रुपचे अटॅच असणार आहेत. कुठले कुठले, एक तर अल्डेहाइड असणार आहे, एक तर केटोन्स असणार आहे. ठीक आहे, तर मॉलिक्युलर स्ट्रक्चर ऑफ दिस कार्बोहायड्रेट्स ऑन दिस बेसिस ऑफ नंबर ऑफ शुगर्स युनिट्स इन्वॉल्व इन द स्ट्रक्चर अँड देअर बिहेवियर ऑन हायड्रोलिसिस, कार्बोहायड्रेट्स आर क्लासिफाईड ॲज अंडर. ओके, डिफरंट टाईपचे कार्बोहायड्रेट्स आहेत. ठीक आहे, मोनोसॅक्राइड्स आहे, ऑलिगोसॅक्राइड आहे, पॉलिसॅक्राइड आहे. ओके, आता ऑलिगोमध्ये ट्राय, टेट्रा, पेंटा, हेक्सा, हेप्टा असे डिफरंट टाईपचे काय आहेत, कार्बोहायड्रेट प्रेझेंट आहेत. तर डिफरंट टाइप्सला काय तुमची वेगळी टेस्ट असणार आहे. आता मोनोसॅक्राइड असेल त्याच्यामध्ये फक्त ओनली वन मोनोसॅक्राइड प्रेझेंट असणार आहे, ओनली वन शुगर प्रेझेंट असणार. तर त्यासाठी काय असणार आहे, तुमची टेस्ट ही वेगळी असणार आहे. फॉर एक्झाम्पल ऑलिगोसॅक्राइड असेल किंवा डायसॅक्राइड असेल, आता डाय मध्ये तुमचं ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज हे दोन मॉलिक्युल अटॅच असणार आहे डायसॅक्राइड मध्ये, त्यासाठी वेगळी टेस्ट असणार आहे.
तुमची डायसॅकराईडची टेस्ट ही मोनोसॅकराईडसाठी चालणार नाही किंवा डायसॅकराईडची टेस्ट आहे ती पॉलिसॅकराईडसाठी चालणार नाही. डिफरंट कॅटेगरीला डिफरंट टेस्ट आहे. ओके, तुमचं सॅम्पल कोणतं आहे, तुम्ही कोणतं सॅम्पल डिक्टेट करणार आहे त्याच्यावर तुमची काय असणार आहे, टेस्ट ही डिपेंड असणार आहे. ठीक आहे, जर मोनोसॅकराईड करणार असेल तर तुमची टेस्ट वेगळी असणार आहे. जर तुम्ही पॉलिसॅकराईडचं एखादं सॅम्पल डिक्टेट करणार असेल, फॉर एक्झाम्पल स्टार्च असेल, सेल्युलोज असेल किंवा ग्लायकोजन असेल, हे काय तुमचं पॉलिसॅकराईड आहे. थाउजंड्स ऑफ मोनोसॅकराईड त्याच्यामध्ये काय असणार, कंटेन असणार. ही टेस्ट जर तुम्ही करणार असेल किंवा डिक्टेट करणार असेल तर त्यासाठी काय असणार, तुमची टेस्ट ही वेगळी असणार आहे. अशा डिफरंट कॅटेगरीला डिफरंट टेस्ट आहेत. मोनोसॅकराईड असेल, डाय, ट्राय, टेट्रा, पेंटा, हेक्सा किंवा पॉलिसॅकराईड, प्रत्येक स्टेपला किंवा प्रत्येक कॅटेगरीला ही तुमची डिफरंट टेस्ट असणार आहे. ठीक आहे. देन मोनोसॅकराईड, सिंपल शुगर दॅट कॅनॉट बी स्पिल्ड फर्दर बाय हायड्रॉलिसिस. ओके, आता मोनो म्हणजे काय, सिंगल, आणि सॅक्राइड म्हणजे काय. सॅक्राइड हा शब्द कसा आहे, ग्रीक वर्ड आहे. सॅक्राइड म्हणजे काय, ऍज अ स्वीट लाईक अ सबस्टन्स, त्याला काय आणायचं, स्वीट लाईक अ सबस्टन्स, म्हणजे ज्या सबस्टन्सला स्वीट लाईक सबस्टन्स आहे त्याला काय आणायचं, सॅक्राइड. मोनो म्हणजे काय, सिंगल, म्हणजे ज्या शुगरचं स्प्लिट होऊ शकत नाही, म्हणजे त्याचे दोन भाग होऊ शकत नाही बाय दी हायड्रोलिसिस. हायड्रोलिसिस म्हणजे काय, एखादं मॉलिक्युल आपल्याला वॉटरच्या साहाय्याने ते ब्रेक डाऊन करायचं, त्याला काय आणायचं, हायड्रोलिसिस. त्या मॉलिक्युल काय म्हणायचं आपण, मोनोसॅक्राइड. सिंपल शुगर दॅट कॅनॉट बी स्पिल्ट. स्पिल्ट म्हणजे काय, त्याचे दोन भाग करणे किंवा दोन तुकडे करणे, त्याला काय आणायचं, स्पिल्ट. ज्या वेळेला त्या एका मॉलिक्युलचे दोन स्प्लिट होऊ शकत नाही तर तो काय असणार, तुमचा मोनोसॅक्राइड असणार आहे बाय हायड्रोलिसिस. आता त्याच्यामध्ये दोन टाइप्स आहेत, एक अल्डोज आणि केटोन्स. ओके, मग तो तुमचा शुगर किंवा तो सबस्टन्स तो काय असणार आहे, एक तर अल्डोज असणार आहे, एक तर केटोन्स असणार आहे. ओके, मोनोसॅक्राइड कन्सल्टिंग कार्बोहायड्रेट ग्रुप, ग्लुकोज, गॅलॅक्टोज आणि मॅनोज. ओके, हे काय झाले, एक्झाम्पल ऑफ अल्डोज. देन केटोज, मोनोसॅक्राइड कंटेनिंग कार्बन आणि हायड्रोजन कंटेनिंग ग्रुप. ओके, fructose. All monosaccharides are reducing sugar. Okay, all monosaccharides are reducing sugar. Then oligosaccharides. ऑलिगो म्हणजे काय, मेनी, म्हणजे 2 to 10 मॉलिक्युल. ऑलिगो म्हणजे काय, 2 to 10. त्याच्यामध्ये डाय, ट्राय, टेट्रा, पेंटा, हेक्सा, हेप्टा, हे काय आले तुमचे कंपाऊंड आले त्या स्ट्रक्चरचे, स्वीट लॅक सेप्टनचे. ते काय असणार, त्या कंपाऊंड मध्ये मॉलिक्युल स्ट्रक्चर मध्ये अटॅच असणार आहे. शुगर दॅट 2 to 10 molecule of a monosaccharide is known as oligosacharide. त्याला काय म्हणायचं, ऑलिगोसॅक्राइड्स. 2 to 10 molecules ज्या एका स्ट्रक्चरला अटॅच असतील त्याला काय म्हणायचं, ऑलिगोसॅक्राइड. देन मोनोसॅक्राइड्स ऑन हायड्रोलिसिस. ठीक आहे, ज्याला त्या मॉलिक्युलचा ऑलिगोसॅक्राइडचे तुम्ही हायड्रोलिसिस केल्यानंतर तुम्हाला डाय सॅक्राइड असेल किंवा ट्राय असेल, टेट्रा, पेंटा, हेक्सा, हे डिफरंट टाइपचे मॉलिक्युल तुम्हाला गेन होणार आहेत. त्यातलं फर्स्ट डायसॅक्राइड, शुगर्स मेड अप ऑफ 2 मोनोसॅक्राइड्स. डाय म्हणजे काय, 2, आणि सॅक्राइड म्हणजे काय, ऍज अ स्वीट लाईक अ सबस्टन्स, त्यामुळे डायसॅक्राइड. ज्या मॉलिक्युल मध्ये दोन मोनोसॅक्राइडचे युनिट आहेत त्याला काय आणायचं, डायसॅक्राइड. फॉर एक्झाम्पल सुक्रोज असेल, लॅक्टोज असेल किंवा माल्टोज असेल. आता सुक्रोज मध्ये काय असणार, तुमचं ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज असणार आहे. ओके, ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज, म्हणजे ग्लुकोजचा एक मॉलिक्युल आणि फ्रुक्टोज एक मॉलिक्युल इज इक्वल टू सुक्रोज. लॅक्टोज आणि माल्टोज हे एक्झाम्पल आहेत कशाचे, डायसॅक्राइडचे. त्याच्यामध्ये पण दोन टाइप्स आहेत डायसॅक्राइड मध्ये, फर्स्ट रिड्युसिंग शुगर अँड नॉन रिड्युसिंग शुगर. रिड्युसिंग शुगर आणि नॉन मध्ये काय फरक आहे, शुगर्स हॅव्हिंग फ्री और पोटेन्शियली फ्री. जो तुमचा सबस्टन्स जो आहे स्वीट लाईक सबस्टन्स तो काय असणार आहे, ऍज अ फ्री असणार आहे किंवा पोटेन्शियली फ्री ऑफ अल्डिहाइड और केटोन इज नोन एज रिड्युसिंग शुगर, दॅट इज लॅक्टोज अँड माल्टोज. देन नॉन रिड्युसिंग शुगर त्याच्या अपोजिट असणार आहे, शुगर्स हॅव्हिंग नो फ्री or potentially not free from aldehyde or ketones is known as non-reducing sugar. is example काय द्यायचं, सुक्रोज. ओके, डायसॅक्राइड मध्ये फक्त 3 एक्झाम्पल आहे, सुक्रोज, लॅक्टोज आणि माल्टोज. त्यात लॅक्टोज आणि माल्टोज हे कसे आहेत, तुमचे रिड्युसिंग शुगर आहेत, ते पोटेन्शियली फ्री आहेत. ओके, अल्डिहाइड आणि केटोन. त्याच्या अपोजिट काय असणार आहे, नॉन रिड्युसिंग शुगर, दे आर नॉट फ्री फ्रॉम पोटेन्शियली फ्री किंवा अल्डिहाइड और केटोन ग्रुप. फॉर एक्झाम्पल इज सुक्रोज. Then polysaccharide, carbohydrate made up of more than 10 molecules of monosaccharide is known as polysaccharide. For example, starch असेल, सेल्युलोज आणि ग्लायकोजन. पॉली म्हणजे काय, मेनी, एकापेक्षा अनेक. ओके, तर 10 पेक्षा जेवढी जास्त संख्या ज्यात ऍड होईल त्याला काय आणायचं, पॉलिसॅक्राइड. मोर दॅन 1000 असे मोनोसॅक्राइड ज्यावेळेला एकत्र येतील त्याला काय येणार आहे, पॉलिसॅक्राइड. कार्बोहायड्रेट मेड अप मोर दॅन 10
मोलिक्युल्स ऑफ ए मोनोसॅक्राइड, 10 पेक्षा जास्त मोनोसॅक्राइडचे मोलिक्युल अटॅच झाले तर त्याला काय आणायचं, पॉलिसॅक्राइड. फॉर एक्झाम्पल स्टार्च असेल किंवा सेल्युलोज किंवा ग्लायकोजन, हे काय त्याचे सगळे एक्झाम्पल आहेत. मोनोसॅक्राइडचे एक्झाम्पल काय, ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज, ऑलिगोसॅक्राइड, देन पॉलिसॅक्राइड. ओके, पॉलिसॅक्राइडचे एक्झाम्पल काय, स्टार्च, सेल्युलोज आणि ग्लायकोजन. The test of detection carbohydrate in a sample are usually based on chemical reaction of a functional group. Following tests are carried out for qualitative detection of carbohydrate in the sample. तुमचे जे सॅम्पल असणार आहे त्या सॅम्पल मध्ये फक्त ते कार्बोहायड्रेट प्रेझेंट आहे का ऍब्सेंट आहे हे फक्त काय करायचं, मला डिक्टेट करायचं आहे फॉर यूज फॉर डिफरंट टेस्ट. The qualitative test only indicate the presence of compound in the sample. ते कंपाऊंड फक्त त्या टेस्ट मध्ये प्रेझेंट आहे किंवा त्या सॅम्पल मध्ये प्रेझेंट आहे का ऍब्सेंट आहे हे तुम्हाला काय करायचं आहे, डिक्टेट करायचं की टेस्ट. तुम्हाला 2 सॅम्पल दिले जातील, ओके, सॅम्पल ए आणि सॅम्पल बी. तर ते तुम्ही ती टेस्ट कंडक्ट करायची आहे. ठीक आहे, सॅम्पल ए मधलं पण सोल्युशन घ्यायचं आहे, सॅम्पल बी मधलं पण सोल्युशन घ्यायचं आहे. बाकीचे तुमचे जे रिएजंट असतील किंवा जी प्रोसिजर असेल त्यानुसार ते कंडक्शन फॉलो करायचं आहे. तुम्हाला जो कोणता एंड पॉईंट असेल तो जर तुम्हाला डिक्टेट झाला तर प्रेझेन्स ऑफ कार्बोहायड्रेट, आणि जो तुमचा एंड पॉईंट जर त्यात अब्सेन्स आला तर इट इज अब्सेन्स ऑफ ए कार्बोहायड्रेट. म्हणजे त्या सॅम्पल मध्ये तुमचं कार्बोहायड्रेट काय असणार आहे, अब्सेंट असणार आहे. ओके, तर त्याची फर्स्ट टेस्ट आहे अँथ्रॉन रिॲक्शन. the first test of carbohydrate, anthron reaction. Anthron हे काय तुमचं एक reagent आहे. Okay, then first principle, the polysaccharides and oligosaccharides are hydrolyzed to simple sugars by concentration of H2SO4. All these simple sugars are further dehydrated and catalyzed to fulfill by concentration H2SO4. This so formed react with anthron to produce a blue color complex. ठीक आहे, पॉलिसॅक्राइड आणि ऑलिगोसॅक्राइडचे काय करायचं, हायड्रोलाइज करायचं आहे विथ यूज ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. आता पॉलीमध्ये पण ऑलिगोमध्ये डिफरंट टाइपचे शुगर प्रेझेंट असणार आहे, एकापेक्षा अनेक. तर त्याचं काय करायचं, हायड्रोलिसिस करायचं विथ हेल्प ऑफ H2SO4. ऑल दी सिंपल शुगर्स आर फर्दर डिहायड्रेटेड अँड कॅटलाइज्ड बाय कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. म्हणजे H2SO4 ने काय राहणार आहे, ते सगळे मॉलिक्यूल हे सेपरेट होणार आहेत, प्रोड्यूस अ ब्ल्यू कलर कॉम्प्लेक्स. आणि ते सेपरेट झाल्यानंतर त्याला कसला कलर येणार आहे, ऍज अ ब्ल्यू कलर कॉम्प्लेक्स. त्याचा एंड पॉईंट काय असणार आहे, ब्ल्यू कलर. देन रिएजंट. आता यासाठी रिएजंट कोणतं लागणार आहे किंवा केमिकल कोणतं असणार आहे, तर फर्स्ट अँथ्रॉन सोल्युशन. ओके, अँथ्रॉन सोल्युशन. तर ते प्रिपेअर कसं करायचं आहे, 0.2% इन कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. म्हणजे 2% ते H2SO4 मध्ये डिझॉल्व्ह करून ते आपल्याला यूज करायचं. डिझॉल्व्ह 0.2 ग्रॅम अँथ्रॉन इन 100 ml कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. 0.2 ग्रॅम काय करायचंय, वेइंग करायचंय आणि 100 ml कॉन्स्टंट H2SO4 मध्ये ते डिझॉल्व्ह करायचं. हे झालं तुमचं 0.2%चा अँथ्रॉन सोल्युशन. ओके, इन कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 मध्ये. ठीक आहे, तर हे तुमचं काय असणार आहे, फर्स्ट रिएजंट अँथ्रॉन सोल्युशन इन कलर्ड बॉटल. आणि ते स्टोअर कुठे करायचं आहे, कलर्ड बॉटल किंवा डार्क बॉटल मध्ये ते स्टोअर करायचं आहे. ऑलवेज प्रिपेअर अ फ्रेश अँथ्रॉन रिएजंट फॉर अ टेस्ट. हे जे अँथ्रॉन सोल्युशन आहे ते काय करायचं, ऑलवेज फ्रेश करायचं. ज्याला तुम्ही ऍक्च्युअल कंडक्शन करणार किंवा ज्याला तुम्ही ते टेस्ट डिक्टेट करणार आहे त्याला ऍज अ फ्रेश सोल्युशन ते काय करायचं, प्रिपेअर करायचं. देन नेक्स्ट प्रोसिजर, add 5 drops of sample solution to 2 ml of anthron reagent. Mix well and heat it for water bath for 5 minutes. Cool under running a tap water. Okay. First procedure काय असणार त्याची, add 5 drops of sample. तुम्हाला जे सॅम्पल दिले जाईल ते काय करायचे, त्यातले 5 ड्रॉप्स टेस्ट ट्यूब मध्ये घ्यायचे. ओके, 5 ड्रॉप्स ऑफ सॅम्पल ते काय करायचं, तुमच्या टेस्ट ट्यूब मध्ये 5 ड्रॉप्स तुमच्या सॅम्पलचे घ्यायचे. देन ऍड 2 ml ऑफ अँथ्रॉन रिएजंट. जे आता आपण अँथ्रॉन सोल्युशन प्रिपेअर केलं, अँथ्रॉन सोल्युशन ते किती घ्यायचं, 2 ml बाय द यूज ऑफ पिपेट. पिपेटने काय करायचं, ते 2 ml त्या सेम टेस्ट ट्यूब मध्ये ऍड करायचं. देन ते मिक्स करायचं, मिक्स वेल अँड हीट इन वॉटर बाथ फॉर 5 minutes.
नंतर ते काय करायचं आहे, वॉटर बाथला 5 मिनिटं ते हीट करायचं आहे. देन कूल अंडर रनिंग टॅप वॉटर. नंतर ते कूल केल्यानंतर काय करायचं आहे, टॅप वॉटरला कूल करायचं, रनिंग अंडर टॅप वॉटर. देन कूल केल्यानंतर एंड पॉईंट त्याचा ऑब्झर्व करायचा. ऑकरन्स ऑफ ब्ल्यू कलर इंडिकेट द प्रेझेन्स ऑफ कार्बोहायड्रेट्स. ओके, जर त्या टेस्ट ट्यूबला जर ब्ल्यू कलर प्रेझेंट आला तर इंडिकेट द प्रेझेन्स ऑफ कार्बोहायड्रेट्स. ओके, हा तुमचा एंड पॉईंट असणार आहे फर्स्ट स्टेजचा. ओके, टेस्ट नंबर फर्स्ट अँथ्रॉन रिएक्शन. ठीक आहे, रिएजंट काय आहे, अँथ्रॉन सोल्युशन. अँथ्रॉन सोल्युशन कसं प्रिपेअर करणार, 0.2%चा 0.2 ग्रॅम डिझॉल्व इन 100 ml कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आणि ते स्टोअर कशात करायचं, ॲज अ डार्क बॉटलमध्ये. अँड कीप ऑलवेज अ फ्रेश सोल्युशन फॉर रिगार्डिंग कंडक्शन. देन प्रोसिजर, ॲड 5 ड्रॉप्स ऑफ सॅम्पल सोल्युशन. जे तुमचं सॅम्पल सोल्युशन असेल किंवा जे टेस्ट सोल्युशन असेल, तुम्हाला त्या सॅम्पलमध्ये डिक्टेट करायचं आहे की ह्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट प्रेझेंट आहे का ॲब्सेंट आहे. त्या सॅम्पलमधलं 2 किंवा 5 ml किंवा 5 ड्रॉप्स तुमच्या टेस्ट ट्यूबमध्ये ऍड करायचे. आणि त्या सेम टेस्ट ट्यूबमध्ये 2 ml ऑफ अँथ्रॉन रिएजंट, की जे आता आपण फ्रेश सोल्युशन बनवलंय, ते 2 ml सोल्युशन त्यात ऍड करायचं आणि ते काय करायचं, मिक्स करायचं. दोन्ही सोल्युशन जे असेल तुमचे सॅम्पल सोल्युशन आणि जे अँथ्रॉन सोल्युशन, ते काय झालं पाहिजे, मिक्स झालं पाहिजे. आणि हीट इन वॉटर बाथ फॉर 5 मिनिट्स. ते काय करायचं, वॉटर बाथला 5 मिनिटं गरम करायचं. अँड कूल अंडर रनिंग टॅप वॉटर विथ द टेस्ट ट्यूब. टेस्ट ट्यूब होल्डरने काय करायचं आहे, वॉटर बाथ मध्ये आल्यानंतर कूल अंडर रनिंग टॅप वॉटर ते कूल करायचं आहे. आणि कूल केल्यानंतर ऑकरन्स ऑफ ए ब्ल्यू कलर, जर त्याला ब्ल्यू कलर इंडिकेट जर प्रेझेंट होईल तर प्रेझेन्स ऑफ ए कार्बोहायड्रेट्स. ओके, की तुमच्या सॅम्पलमध्ये कार्बोहायड्रेट हे प्रेझेंट आहे, पॉलिसॅकराइड असेल किंवा ते ऑलिगोसॅकराइड असेल. ठीक आहे, ही टेस्ट नंबर फर्स्ट अँथ्रॉन रिएक्शन. देन नंबर सेकंड फिलिंग टेस्ट. Okay, first principle, the reducing sugar under alkaline condition reduce cupric copper blue and cupric oxide as a brick red color. The test is useful for only reducing sugar. आता ही टेस्ट फक्त कशासाठी आहे, रिड्युसिंग शुगर साठी आहे. ओके, कशासाठी आहे, फक्त रिड्युसिंग शुगर. म्हणजे डायसॅक्राइडचे एक्झाम्पल जे असतील त्यासाठी फक्त काय, ही टेस्ट आपल्याला डिक्टेट करायची आहे, ओनली फॉर रिड्युसिंग शुगर. आता याच्यामध्ये 2 फिलिंग सोल्युशन आहेत, फिलिंग सोल्युशन ए आणि फिलिंग सोल्युशन बी. हे 2 सोल्युशन आपल्याला प्रिपेअर करायचे. ओके, द फर्स्ट रिएजंट फिलिंग सोल्युशन ए. आता हाऊ टू प्रिपेअर फिलिंग सोल्युशन ए, डिझॉल्व 35 ग्रॅम. हॅलो अतुल शिंदे, म्यूट करायचा आवाज. ओके, तर टेस्ट नंबर सेकंड साठी आपल्याला 2 रिएजंट प्रिपेअर करायचे, एक फिलिंग सोल्युशन ए आणि फिलिंग सोल्युशन बी. ओके, तर फिलिंग सोल्युशन ए कसं प्रिपेअर करणार, डिझॉल्व 35 ग्रॅम ऑफ CuSO4 कॉपर सल्फेट इन 5H2O अँड मेकअप व्हॉल्यूम 500 ml. 35 ग्रॅम काय करायचं आहे, CuSO4 इन 500 ml डिस्टिल वॉटर मध्ये डिझॉल्व करायचं आहे. फायनल व्हॉल्यूम त्याचा किती करायचा आहे, 500 ml. Then filling solution B, dissolve 120 gram of potassium hydroxide and 173 gram of sodium potassium tartrate solution in water and make a volume 500 ml. दोन्ही पण सोल्युशन कितीचे आहे, 500 ml चे आहे. फिलिंग सोल्युशन ए आणि फिलिंग सोल्युशन बी. ठीक आहे, तर हे ऑलरेडी सोल्युशन कशाचे प्रिपेअर असतात, सोल्युशन ए आणि सोल्युशन बी. द नेक्स्ट प्रोसिजर, मिक्स इक्वल व्हॉल्यूम. म्हणजे फिलिंग सोल्युशन ए आणि फिलिंग सोल्युशन बी हे काय करायचं, ऍज इक्वल व्हॅल्यू मध्ये ते टेस्ट मध्ये ऍड करायचं आहे. 2.5 ml इच, म्हणजे 2.5 ml फिलिंग सोल्युशन ए ऍड करायचं आहे आणि त्याच्याबरोबर 2.5 ml फिलिंग सोल्युशन बी, म्हणजे एकाच टेस्ट मध्ये ते ऍज इक्वल क्वांटिटी मध्ये ते ऍड करायचं आहे, फिलिंग सोल्युशन ए आणि बी. देन ऍड 5 ml ऑफ द टेस्ट सोल्युशन किंवा सॅम्पल सोल्युशन. तुम्हाला जे सॅम्पल दिलं जाईल त्यातलं काय करायचं आहे, 5 ml सोल्युशन त्यात ऍड करायचं आहे त्या टेस्ट मध्ये. अँड बॉईल फॉर 5 मिनिट्स. ते काय करायचं आहे, बॉईल करायचं आहे 5 मिनिट्स साठी.
देन ऑकरन्स ऑफ ब्रिक रेड प्रेसिपिटेट इंडिकेट द प्रेझेन्स ऑफ रिड्युसिंग शुगर. तर त्याचा एंड पॉइंट काय असणार आहे? ऑकरन्स ऑफ ए ब्रिक रेड प्रेसिपिटेट इंडिकेट द प्रेझेन्स ऑफ रेड प्रेसिपिटेशन किंवा रेड प्रेसिपिटेशन इंडिकेट. हा जर तुमचा एंड पॉइंट आला तर काय समजायचं आहे? इट इज प्रेझेन्स ऑफ रिड्युसिंग शुगर. ओके. फिलिंग टेस्ट, याचे दोन रिएजंट्स आहेत, सोल्युशन ए अँड सोल्युशन बी. ओके. तर प्रोसिजरमध्ये काय करायचं, तुमच्या टेस्ट मध्ये इक्वल क्वांटिटीमध्ये ते फिलिंग सोल्युशन ए घ्यायचं. जेवढं तुम्ही फिलिंग सोल्युशन ए घेतले त्याच क्वांटिटीमध्ये फिलिंग सोल्युशन बी घ्यायचं आहे. ओके. देन ऍड 5 ml ऑफ सॅम्पल सोल्युशन किंवा टेस्ट सोल्युशन, तुमचे जे सॅम्पल असणार आहे त्या सॅम्पल मधलं 5 ml सोल्युशन काय करायचं आहे, त्या टेस्ट मध्ये घ्यायचं आहे आणि ते सोल्युशन काय करायचं आहे, बॉईल करायचं आहे फॉर 5 minutes. देन आफ्टर 5 minutes ऑकरन्स ऑफ ए ब्रिक रेड प्रेसिपिटेट. तर त्या टेस्टला जर ब्रिक रेड प्रेसिपिटेट अपेअर झाला, ओके, प्रेसिपिटेट काय असणार आहे, स्मॉलेस्ट सबस्टन्स ऑफ द सोल्युशन, त्याला काय म्हणायचं, प्रेसिपिटेट. जर ब्रिक रेड प्रेसिपिटेट ऑकर झाला तर इंडिकेट द प्रेझेन्स ऑफ रिड्युसिंग शुगर. मग असं समजायचं की त्या मध्ये रिड्युसिंग शुगर हे प्रेझेंट आहे, म्हणजे प्रेझेन्स ऑफ ए कार्बोहायड्रेट्स. ठीक आहे. जर ब्रिक रेड प्रेसिपिटेट जर डिसअपेअर झाला किंवा आला नाही तर काय असणार आहे, इट इज ॲब्सेन्स ऑफ कार्बोहायड्रेट किंवा ॲब्सेन्स ऑफ रिड्युसिंग शुगर. देन थर्ड टेस्ट, बेनेडिक्ट टेस्ट. Okay. First principle, sugars reduce the cupric copper to green, yellow or red. Precipitate depending on the concentration of reducing sugars. Benedict quantitative reagents. Potassium thiocyanate, potassium ferrocyanate. The reduced copper is therefore precipitate is white cuprous thiocyanate instead of the red cupric oxide. हे काय डिफरंट टाईपचे केमिकल्स आहेत किंवा रिएजंट्स आहेत, तुम्हाला ते यूज करायचे फॉर बेनेडिक्ट टेस्ट साठी. ओके. द नेक्स्ट रिएजंट बेनेडिक्ट सोल्युशन, ते कसे प्रिपेअर करायचं आहे. ओके. अँथोनॉन सोल्युशन कसं प्रिपेअर करायचं आहे ते बघितले, फिलिंग सोल्युशन कसे प्रिपेअर करायचं आहे. देन नेक्स्ट बेनेडिक्ट सोल्युशन, डिझॉल्व 173 grams of sodium citrate and 100 grams of sodium carbonate in 820 ml of distilled water and filter, make a volume of 850 ml. सुरुवातीला 173 ग्रॅम सोडियम सायट्रेट आणि 100 ग्रॅम ऑफ सोडियम कार्बोनेट हे 820 ml डिस्टिल्ड मध्ये डिझॉल्व्ह करायचं आहे आणि त्याचा फायनल व्हॉल्यूम किती करायचा आहे, 850. देन डिझॉल्व्ह सेपरेटली. आता हे एक सोल्युशन झालं. देन नेक्स्ट dissolve separately 17.3 CuSO4 in 5H2O and water, make a volume of 150 ml. ते डिझॉल्व काय करायचं, सेपरेटली करायचं आहे. दुसरं सोल्युशन असणार आहे 17.3 ग्रॅम CuSO4 डिझॉल्व करायचं आहे आणि त्याचं फायनल व्हॉल्यूम किती आहे, 150 ml. आणि हे सोल्युशन दोन प्रिपेअर झाल्यानंतर मिक्स द बोथ सोल्युशन स्लोली विथ स्टरिंग. ओके. हे काय करायचं, दोन सोल्युशन मिक्स करायचं आहे आणि स्लोली विथ स्टरिंग ते वेल मिक्स करायचं आहे. देन नेक्स्ट प्रोसिजर, मग आता इथं पण काय झालं आपलं, आता बेनेडिक्ट सोल्युशन प्रिपेअर झालं. देन नेक्स्ट प्रोसिजर, मिक्स 5 ml of Benedict solution with 5 ml of sample solution and in water bath for 5 minutes. The white precipitate is formed, indicate the presence of reducing sugar. Okay. फर्स्ट काय करायचं, मिक्स 5 ml ऑफ बेनेडिक्ट सोल्युशन इन टेस्ट ट्यूब. एका टेस्ट ट्यूब मध्ये काय करायचं, 5 ml ची बेनेडिक्ट सोल्युशन घ्यायचं आहे विथ द हेल्प ऑफ पिपेट. डिफरंट मेजरमेंटचे पिपेट आहेत, तर त्या पिपेटने काय करायचं आहे, 5 ml बेनेडिक्ट सोल्युशन ऍज अ टेस्ट ट्यूब मध्ये घ्यायचं आहे. देन 5 ml ऑफ सॅम्पल सोल्युशन, त्याच टेस्ट ट्यूब मध्ये परत 5 ml तुमचं सॅम्पल सोल्युशन किंवा टेस्ट सोल्युशन असेल ते ऍड केल्यानंतर ते मिक्स करायचं आहे आणि विथ द हेल्प ऑफ टेस्ट ट्यूब होल्डरने काय करायचं आहे, ती टेस्ट ट्यूब 5 मिनिटं वॉटर बाथला ऍज इट इज ठेवून द्यायचे. ओके. आफ्टर 5 minutes द व्हाईट प्रेसिपिटेट इज फॉर्म्ड, इंडिकेट द प्रेझेन्स ऑफ शुगर्स. मग 5 मिनिटानंतर काय करायचं, ती टेस्ट ट्यूब होल्डर त्या वॉटर बाथ मधनं टिकाउट करून घ्यायचे, काढून घ्यायचे आणि त्या टेस्ट ट्यूबचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. जर व्हाईट प्रेसिपिटेट ऑकर्स असेल तर इंडिकेट असेल तर प्रेझेन्स ऑफ रिड्युसिंग शुगर. जर व्हाईट प्रेसिपिटेट
डिसॅपर असेल किंवा जर अब्सेन्स असेल त्याच्यामध्ये त्या टेस्टमध्ये तर अब्सेन्स ऑफ रिड्युसिंग शुगर. ओके, तर फक्त ऑब्झर्वेशन करायचं आहे व्हाट प्रेसिपिटेट म्हणजे स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द सबस्टन्स जर त्याच्यामध्ये अब्सेंट असेल तर इट इज अब्सेंट ऑफ रिड्युसिंग शुगर आणि जर प्रेझेंट असेल तर इट इज द प्रेझेन्स ऑफ रिड्युसिंग शुगर. ठीक आहे, बेनेडिक्ट टेस्ट. then next test number 4 Selenium of test. Okay, test number 4 Selenium of test principles. The test is applied for ketose sugar. आता ही टेस्ट फक्त कशासाठी आहे? only applied for ketose sugar. Ketones are dehydrated more rapidly than aldose. Ketones are more rapidly than aldose sugar. aldose पेक्षा ketose sugar से काय more rapidly किंवा dehydrated होते to give propyl derivatives which then condense with resiconal to form red color complex. आता हिचा एंड पॉइंट काय असणार आहे? as a red color complex. The next reagent Selenof reagent 0.05% resorcinal in 3 normal SCl. हे जे सोल्युशन आहे हे ऑलरेडी काय असते प्रिपेअर्ड असेल ते फक्त तुम्हाला यूज करायचं आहे. सेलिनॉफ रिएजंट जे असेल 0.05% इन 3 नॉर्मल SCl. ओके, the next procedure add 0.5 ml sample solution in 2 ml of Selenof reagent, warming boiling water bath for 1 minute. Red color is occur. ओके, तर ह्याच्यामध्ये आता सॅम्पल सोल्युशन जे असेल ते किती असणार आहे? फक्त 0.5 ml असणार आहे विथ हेल्प ऑफ सिरिन. जे तुमचे सिरिन असेल त्याने काय करायचं 0.5 ml काउंट करायचं आणि तुमच्या टेस्टमध्ये ते ऍड करायचं आहे तुमचे सॅम्पल सोल्युशन असेल. देन ऍड 2 ml ऑफ सेलिनॉफ रिएजंट. त्याच्यामध्ये तुमचं जे मेन रिएजंट असणार आहे सेलिनॉफ रिएजंट ते काय करायचं 2 ml ऍड करायचं आहे आणि ते काय करायचं बॉईल करायचं फॉर वॉटर बाथ मध्ये किती 1 मिनिट्स. देन ऑब्झर्व द टेस्ट ट्यूब. इट इज अ रेड कलर ऑकर. त्याला काय असणार आहे? रेड कलर हा अपेअर असणार आहे. रेड कलर जर अपेअर असेल तर इट इज प्रेझेंट ऑफ ए केटोस शुगर किंवा इट इज प्रेझेंट ऑफ ए कार्बोहायड्रेट. टेस्ट नंबर 4 Selenof test. The next 5 iodine test. Test number 5 iodine test. Iodine forms colored absorption complexes with polysaccharide. आता ही टेस्ट कशासाठी असणार आहे? पॉलिसॅकराइड साठी असणार आहे. Starch gives a blue color with iodine. Starch gives blue, then iodine with a blue color, while glycogen and amylopectin from a red brown color. Starch give a blue color, okay, with iodine, while glycogen and amylopectin from a red brown color. आता डिफरंट टाइपचे इथे कलर आपल्याला भेटणार. स्टार्च असेल तर ब्ल्यू कलर, amylopectin असेल तर रेड ब्राउन कलर. ओके, then first reagent iodine solution 0.005 normal iodine in 3% potassium iodide. त्याच्यामध्ये ते काय करायचं प्रिपेअर करायचं आहे 0.005 नॉर्मल. The next 1% solution of cellulose, glycogen and starch. 3 प्रकारचे सोल्युशन आपल्याला यूज करायचे आहेत. ग्लायकोजन असेल, स्टार्च असेल किंवा सेल्युलोज असेल. ओके, सोल्युशन ए, सोल्युशन बी आणि सोल्युशन 3 स्टार्च. Then procedure acidify the test solution with dilute HCl. Then add 2 drops of iodine with colors obtained with the water and iodine blue color indicates. फर्स्ट एक टेस्ट ट्यूब घ्यायची आहे. टेस्ट ट्यूबमध्ये तुमचे सॅम्पल ऍड करायचे आहेत. 3 सॅम्पल असतील तुमच्यापासून, सेल्युलर असेल, ग्लायकोजन असेल, स्टार्च असेल. त्यातले कोणते एक सॅम्पल काय करायचं आहे त्या टेस्ट ट्यूबमध्ये ऍड करायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुमचे जे आयोडीन सोल्युशन असणार आहे ते ऍड करायचं आहे. ते मिक्स वेल करायचं आहे आणि फक्त काय करायचं तुमचा जो कलर आहे तो काय करायचा आहे मॅच करायचा आहे. सेल्युलर असेल तर कलर कसा असणार आहे, स्टार्च असेल तर ब्ल्यू कलर, ग्लायकोजन असेल तर ब्रिक किंवा रेड ब्राऊन कलर असणार आहे. हे फक्त काय करायचं आहे कलर मॅच करायचे. जर रेड ब्राऊन कलर आला तर प्रेझेंट ऑफ अमायलोपेक्टिन. ओके, तर व्हाईट कलर आला तर ग्लायकोजन आणि जर तुमचा ब्ल्यू कलर प्रेझेंट आला त्या टेस्ट ट्यूबला तरी प्रेझेंट ऑफ आहे स्टार्च. ओके,
तर याच्यामध्ये फक्त काय करायचं, तुमचा कलर जो आहे तो फक्त मॅच करायचा. ग्लायकोजन असेल, स्टार्च असेल किंवा सेल्युलोज असेल. The next inversion test of sucrose. Last test for carbohydrates. Inversion test of a sucrose. Inversion म्हणजे काय, रिटर्न. ओके, आता जे फिलिंग टेस्ट आपण जी बघितली, फिलिंग टेस्ट काय करायचं आपल्याला, इन्व्हर्जन टेस्ट करायची आहे. कशाची, सुक्रोजची. इन्व्हर्जन टेस्ट ऑफ सुक्रोज. Add 5 drops of concentrated HCl to 5 ml of sucrose solution. ओके, फर्स्ट जे रिएजंट असणार आहे, जे तुमचं जे फिलिंग सोल्युशनचे जे रिएजंट असणार आहे तेच तुम्हाला इकडे यूज करायचे आहेत. इन्व्हर्जन टेस्ट ऑफ सुक्रोज. ठीक आहे. फर्स्ट प्रोसिजर, ऍड 5 ड्रॉप्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HCl टू 5 ml ऑफ सुक्रोज सोल्युशन. एका टेस्ट मध्ये तुम्हाला 5 ड्रॉप्स कसे घ्यायचे, कॉन्सन्ट्रेटेड HCl सल्फ्युरिक ऍसिड. देन ऍड 5 ml ऑफ सुक्रोज सोल्युशन. त्याच्यामध्येच काय करायचं, सुक्रोज सोल्युशन जे असेल ते तुम्हाला 5 ml ऍड करायचं. हीट फॉर 5 मिनिट्स. Heat for 5 minutes on a boiling water bath. Cool and carefully solid sodium carbonate Na2CO3. Okay, sodium carbonate to give a neutral or slightly alkaline solution. आता याच्यामध्ये स्लाइटली अल्कलाइन सोल्युशन काय करायचं, ऍड करायचं सोडियम कार्बोनेट. परफॉर्म दी प्रिडिक्शन टेस्ट on a hydrolyzed brick red color is obtained. फिलिंग टेस्ट आहे, फिलिंग टेस्ट काय करायचं आपल्याला, ही अपोजिट टेस्ट करायची आहे, इन्व्हर्जन टेस्ट करायचं आहे. ओके, तर फर्स्ट एक टेस्ट ट्यूब घ्यायचा आहे. त्या टेस्ट ट्यूबमध्ये 5 ड्रॉप्स जे असेल ते कॉन्सन्ट्रेटेड HCl सोबत ऍड करायचे. देन ऍड 5 ml ऑफ सुक्रोज सोल्युशन. त्याच्यामध्ये काय करायचं, पुन्हा सुक्रोज सोल्युशन ऍड करायचं आहे. ऍड केल्यानंतर 5 मिनिटं ते वॉटर बाथला हीट करायचं आहे. आफ्टर 5 मिनिट, आफ्टर 5 मिनिट ते काय करायचं, कूल करायचं आहे. कूल केल्यानंतर ते सोल्युशन जे आहे ते स्लाइटली अल्कलाइन करायचं आहे. ओके, स्लाइटली अल्कलाइन करायचं. त्यासाठी काय करायचं आपल्याला, सोडियम कार्बोनेट Na2CO3 काय करायचं, ऍड करायचं आहे. आणि ते ऍड केल्यानंतर ते स्टर करायचं आहे. तर त्या टेस्टला ब्रिक रेड प्रेसिपिटेचा कलर आला किंवा ब्रिक रेड कलर ऑप्टेन झाला, ती प्रेझेंट ऑफ ए सुक्रोज. तर त्याच्यामध्ये काय असणार आहे, सुक्रोज हे प्रेझेंट असणार आहे. ठीक आहे. फर्स्ट एक टेस्ट ट्यूब घ्यायचा आहे. त्या टेस्ट ट्यूब मध्ये 5 ड्रॉप्स कॉन्सन्ट्रेटेड HCl किंवा HCl असेल हे काय करायचे, ऍड करायचे. ऍड केल्यानंतर 5 ml जे असेल सुक्रोज सोल्युशन किंवा तुमचं सॅम्पल सोल्युशन जे असेल ते किती घ्यायचं आहे, 5 ml. इन हीट फॉर 5 मिनिट्स इन वॉटर बाथ. वॉटर बाथला ते 5 मिनिटं हीट करायचं आहे. अँड कूल केल्यानंतर ते काय करायचं, सोल्युशन स्लाइटली अल्कलाइन करायचं आहे. अल्कलाइन करण्यासाठी सोडियम कार्बोनेट जे असेल Na2CO3 त्यामध्ये ऍड करायचं आहे. आणि ते ऍड केल्यानंतर ते मिक्स करायचं आहे. मिक्स वेल केल्यानंतर त्या टेस्ट ट्यूबला एक ब्रिक कलर अपियर येईल, ब्रिक कलर इज ऑब्टेन्ड होईल. जर हा ब्रिक कलर अपियर झाला तर प्रेझेन्स ऑफ ए सुक्रोज. जर ब्रिक कलर डिसअपियर झाला किंवा जर आला नाही ब्रिक रेड कलर, तर इट इज ऑब्सेन्स ऑफ ए सुक्रोज किंवा ऑब्सेन्स ऑफ ए कार्बोहायड्रेट्स. ओके, ह्या टेस्ट आहेत कशाच्या, कार्बोहायड्रेटच्या. फर्स्ट एन्थ्रॉन रिएक्शन, सेकंड फिलिंग टेस्ट, बेनेडिक्ट टेस्ट, सेलिनॉफ टेस्ट आणि इन्व्हर्जन ऑफ सुक्रोज. हे तुमचे जे मेन रिएजंट्स आहेत त्या रिएजंट नुसार ह्या टेस्टचे नेम आहेत. ओके, आता अँथ्रॉन असेल तर अँथ्रॉन हे मेन रिएजंट असणार त्या सोल्युशनचा. देन बेनेडिक्ट असेल किंवा फिलिंग असेल किंवा सेलिनॉफ टेस्ट असेल, तर हे काय तुमचे मेन डिफरंट रिएजंट्स आहेत. त्यानुसार तुम्हाला काय करायचं, डिक्टेट करायचं आहे. कार्बोहायड्रेट प्रेझेंट आहे, कार्बोहायड्रेट ॲब्सेंट आहे. ओके, फॉर दॅट युअर गिव्हन टेस्ट सॅम्पल किंवा सॅम्पल सोल्युशन. द नेक्स्ट क्वालिटेटिव्ह टेस्ट फॉर अमिनो ऍसिड. जसं कार्बोहायड्रेटच्या टेस्ट आहेत त्याच पद्धतीने अमिनो ऍसिडच्या टेस्ट आहेत फॉर रॅपिड टेस्ट. आता अमिनो ऍसिड फॉर सिंथेसाइज प्रोटीन. अमिनो ऍसिड पासून काय तयार होतं, प्रोटीन. Proteins are high molecular weight organic compound having complex structure, which upon hydrolysis will either amino acid only for
अमिनो ऍसिड प्लस नॉन प्रोटीन पोर्शन किंवा पोस्टिव्ह ग्रुप. आता जे काही अमिनो ऍसिड असतील किंवा काय प्रोटीन असतील त्यांना नॉन प्रोटीन ग्रुप हा ऍड असतो, त्याला काय म्हणतात पोस्टिव्ह ग्रुप. हे आपण आपल्या थेअरी लेक्चरमध्ये पण स्टडी केलेला आहे. तुमचा अमिनो ऍसिड ऑलरेडी प्रेझेंट असणार आहे, त्याला एखादं नॉन प्रोटीन, फॉर एक्झाम्पल लिपोप्रोटीन जर असेल, फॉर एक्झाम्पल लिपोप्रोटीन, लिपो म्हणजे काय लिपिड्स आणि प्रोटीन म्हणजे काय प्रोटीन, म्हणजे लिपिड्स काय झाला तुमचा नॉन प्रोटीन झाला, मग त्याला काय म्हणतात आपण पोस्टिव्ह ग्रुप. ओके, तर तो त्यात ऍड असतो. अमिनो ऍसिड आर ऑर्गॅनिक ऍसिड्स which contain in molecular structure at last carbohydryl group COOH and ammonia group attached to carbon chain. म्हणजे त्या कार्बन चेनला तुमचे एक ऍसिडचं मॉलिक्युल म्हणजे कार्बोक्सिल ग्रुप COOH हा तुमचा काय झाला ऍसिडिक ग्रुप झाला. ओके, अँड वन अमोनिया ग्रुप हा तुमचा अमोनिया झाला NH2. ओके, हा ग्रुप काय असणार आहे अटॅच असणार किंवा कार्बन चेनला, तर तुमचा तो काय असणार आहे अमिनो ऍसिडचं मॉलिक्युलर स्ट्रक्चर असणार आहे. There are 20 different amino acids are found in most of the naturally occurring protein. टोटल 20 अमिनो ऍसिड्स आहेत. ओके, ते नॅचरली ऑकरिंग प्रोटीन्स आहेत. ओके, टोटल 20, त्यातले इसेन्शियल आहेत 8 आणि जे बाकीचे असेल ते नॉन इसेन्शियल आहेत. ओके, तर ह्याच्या टेस्ट आपल्या काय करायच्या डिक्टेट करायचे आहेत. मग तुम्हाला एक्झामसाठी 2 सॅम्पल दिले जातील. ओके, फॉर एक्झाम्पल तुमची सेमी जर प्रॅक्टिकल असेल तर त्यासाठी तुम्हाला 2 सॅम्पल दिले जातील. एका बिकरमध्ये सॅम्पल ए असेल, दुसऱ्या बिकरमध्ये सॅम्पल बी असेल. तर तुम्हाला एक टेस्ट तिथे डिक्टेट करायचे. फॉर एक्झाम्पल टेस्ट नंबर फर्स्ट नीनहायड्रिन असेल. ओके, टेस्ट नंबर फर्स्ट नीनहायड्रिन, तर तिथे तुमचं नाव असते नीनहायड्रिन टेस्ट. ओके, तर ते काय करा तुम्ही सॅम्पल घ्यायचं टेस्टमध्ये, सॅम्पल ए घ्यायचं, दुसऱ्या टेस्टमध्ये सॅम्पल बी घ्यायचं. सेम रिएजंट असणार आहे, ते सेम रिएजंट त्यात ऍड करायचे दोन टेस्टमध्ये. ओके, तर कोणत्या टेस्टला कलर येतोय ओके तो फक्त नोट करायचा. एका टेस्टला कलर येईल, एक तुमची टेस्ट काय असणार आहे डिसायपर असणार आहे म्हणजे कलरलेस असणार आहे. मग त्यातले तुम्ही आयडेंटिफाय करायचं की सॅम्पल ए प्रेझेंट आहे का सॅम्पल बी प्रेझेंट आहे. ओके, तर कोणतं पॉझिटिव्ह आहे कोणतं निगेटिव्ह आहे हे फक्त तुम्हाला डिक्टेट करायचं आहे. ओके, हे रॅपिड टेस्ट आहेत, त्याचा रिझल्ट जो असेल तो 1 ते 2 मिनिटं तुम्हाला फाइंड आउट होतो. ठीक आहे, देन यू डिस्कस फर्स्ट टेस्ट नंबर फर्स्ट नीनहायड्रिन टेस्ट किंवा नीनहायड्रिन रिएक्शन. नीनहायड्रिन reacts with all amino acid between pH 4 and 8. म्हणजे हा नीनहायड्रिन reacts all amino acids between pH 4 and pH 8 to give a purple colored compound. The amino acid proline, hydroxyproline react with नीनहायड्रिन to produce yellow color. आता इथे 2 amino acids आहेत, कुठले proline and hydroxyproline reacts with नीनहायड्रिन to produce yellow color. Then reagents, amino acid solution, 1% of glycine, proline and lysine. हे काय तुमचे डिफरंट अमिनो ऍसिड्स आहेत. कुठले ग्लायसिन असेल, प्रोलीन आणि लायसिन, हे काय डिफरंट टाइप्स ऑफ अमिनो ऍसिड. देन नीनहायड्रिन सोल्युशन 0.2% इन इथेनॉल किंवा मिथेनॉल, याच्यापैकी तुम्ही काही यूज करू शकता. देन प्रोसिजर, place a 1 ml of amino acid solution in a test tube and adjust the pH to about neutrally. Add 5 drops of नीनहायड्रिन solution and boil for 2 minutes. Note the color of each amino acids. Okay, note the color for each amino acid. First, एक टेस्ट ट्यूब घ्यायचा आहे, त्या टेस्ट ट्यूबमध्ये 1 ml अमिनो ऍसिड सोल्युशन ऍड करायचं आहे. सॅम्पल ए असेल किंवा सॅम्पल बी असेल. ठीक आहे, 1 ml ऍड केल्यानंतर ऍडजस्ट द पीएच, तुझा पीएच कसा असला पाहिजे न्यूट्रल असला पाहिजे. त्याचा पीएच ऍडजस्ट करायचा. ऍसिड असेल तर काय ऍड करायचं, बेस असेल तर काय ऍड करायचं. ओके, हे तुम्हाला लास्ट टाइम सांगितलेलं आहे पीएचच्या लेक्चरमध्ये. तर ते काय करायचं सोल्युशन आपल्याला न्यूट्रल करायचं आहे, त्याचा पीएच किती असला पाहिजे 7 असला पाहिजे. देन ऍड 5 ड्रॉप्स ऑफ नीनहायड्रिन सोल्युशन, त्याच्यामध्ये पुन्हा परत पीएच ऍडजस्ट केल्यानंतर 5 ड्रॉप्स काय टाकायचे नीनहायड्रिन सोल्युशन अँड बॉईल फॉर 2 मिनिट्स. नंतर ते 2 मिनिटं बॉईल करायचे. अँड नोट द कलर फॉर इच अमिनो ऍसिड. तर ग्लायसिन असेल, प्रोलीन किंवा लायसिन, याचा काय करायचं आहे कलर आपल्याला नोट करायचा आहे. लायसिन असेल तर कोणता कलर असणार आहे, फॉर येलो कलर,
किंवा ग्लायसिन असेल तर पर्पल कलर कंपाऊंड असणार आहे. ओके, हे जर कलर तुम्हाला फाइंड आउट झाले तर प्रेझेंट ऑफ ए अमिनो ऍसिड किंवा प्रेझेंट ऑफ ए प्रोटीन. फर्स्ट नीड ऍड इन रिएक्शन. नेक्स्ट xanthoprotic टेस्ट. Amino acid tryptophan, tyrosine, phenylamine, which contain an aromatic ring and forms yellow nitroderivatives, eating concentrate of nitric acid. आता ह्याचे डिफरंट टाइपचे अमिनो ऍसिड्स आहेत, ट्रिप्टोफॅन, ट्रायोसिन किंवा फेनेलामाइन. हे फक्त कॉन्सन्ट्रेट नायट्रिक ऍसिड बस काय राहणार, रिॲक्ट होणार आहेत. ओके, तर ह्या अमिनो ऍसिडसाठी ही काय, ही टेस्ट असणार आहे. कोणती, xanthoprotic टेस्ट. ट्रिप्टोफॅन असेल, ट्रायोसिन किंवा फेनेलामाइन, हे जे अमिनो ऍसिड्स आहेत त्या डिफरंट अमिनो ऍसिडसाठी फक्त xanthoprotic टेस्ट आहे. तुम्ही xanthoprotic टेस्ट जर ग्लायसिन, प्रोलिन किंवा लायसिन साठी जर कंडक्ट करायला म्हटलं तर ती टेस्ट काय असणार आहे, डिटेक्ट होणार नाही किंवा कंडक्शन होणार नाही. जसे कार्बोहायड्रेट मध्ये डिफरंट कॅटेगरीला डिफरंट टेस्ट असणार आहे, त्याच पद्धतीने अमिनो ऍसिड मध्ये पण असणार आहे. डिफरंट टाइपचे अमिनो ऍसिड्स आहेत, टोटल 20-20 अमिनो ऍसिड आपल्याला फाइंड आउट होतील. ओके, तर त्या डिफरंट 20 अमिनो साठी काय असणार आहे, ही टेस्ट वेगळी असणार आहे. ट्रिप्टोफॅन, ट्रायोसिन आणि फेनेलामाइन, आता हे 3 अमिनो ऍसिड्स आहेत, यांना कोणती टेस्ट असणार आहे, xanthoprotic टेस्ट असणार आहे. कारण हे जे अमिनो ऍसिड्स आहेत हे फक्त नायट्रिक ऍसिड बरंच काय होणार, रिॲक्ट होणार आहे. द नेक्स्ट रिएजंट. मग आता ह्याला रिएजंट काय असणार आहेत, सेकंड टेस्ट xanthoprotic टेस्ट. 1% solution of above amino acid. Okay, 1% solution of above amino acid. आता हे तिन्हीपैकी कोणतेही एक सोल्युशन तुम्हाला काय करायचं आहे, ऍज अ सॅम्पल सोल्युशन म्हणून चॉईस करायचं. ट्रिप्टोफॅन असेल, ट्रायोसिन असेल किंवा फेनेलामाइन असेल, या तिन्हीपैकी कोणतेही एक सोल्युशन तुम्ही काय करायचं आहे, ऍज अ सॅम्पल सोल्युशन म्हणून सॅम्पल सोल्युशन मध्ये तुम्ही ते घ्यायचं आहे अमिनो ऍसिड. देन सेकंड कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड. देन थर्ड 40% ऑफ NaOH. ओके, तर हे तुमचे 3 रिएजंट झाले. फर्स्ट 1% सोल्युशन ऑफ अबव अमिनो ऍसिड, म्हणजे वरच्या सोल्युशन पेक्षा 1% सोल्युशन तुम्ही ते यूज करायचं आहे. देन कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड. देन थर्ड 40% ऑफ NaOH. The next procedure. First, we take a test tube. एक टेस्ट ट्यूब घ्यायचा आहे, त्या टेस्ट ट्यूब मध्ये 1 ml each नायट्रिक ऍसिड आणि अमिनो ऍसिड सोल्युशन. ओके, सेम टेस्ट ट्यूब मध्ये 1 ml नायट्रिक ऍसिड सोल्युशन घ्यायचं आहे आणि अमिनो ऍसिड सोल्युशन, जे तुमचं सॅम्पल सोल्युशन असणार. हीट, कूल अँड ऑब्झर्व द कलर. ते काय करायचं आहे, हीट करायचं आहे. हीट केल्यानंतर ते कूल करायचं आहे, रनिंग अंडर टॅप वॉटर. कूल केल्यानंतर ऍट सफिशियंट 40% NaOH. ओके, आफ्टर कूल ऍट सफिशियंट 40% NaOH. ऍज अ लिमिटेड क्वांटिटी काय करायचं आहे, 40% सोल्युशन त्यात ऍड करायचं आहे. मेक द सोल्युशन कलर स्ट्रॉंगली अल्कलाइन. ते सोल्युशन कसं बनवायचं आहे, ऍज अ स्ट्रॉंगली अल्कलाइन. A yellow color in acid solution which turns bright orange. ओके, फर्स्ट त्याला कसा असणार आहे कलर, हा येलो कलर अपेअर असणार आहे, and then turns to bright orange color with a strongly alkaline present. Indicate the positive test. Okay, indicate the positive test. Second test xanthoprotic test. Okay, तर जे रिएजंट्स काय आहेत, 1% सोल्युशन ऑफ अमिनो ऍसिड. ते अमिनो ऍसिड कोणतं पण असेल, ट्रिप्टोफॅन असेल, ट्रायोसिन असेल किंवा फेनेलामाइन असेल, हे तीनपैकी कोणतेही 1% सोल्युशन प्रिपेअर करायचं आहे. त्यानंतर ACR 18 नंबर कोण आहे, ACR 18. ओके, then 1 ml of nitric acid solution and 1 ml of amino acid solution in a test tube. Heat and cool. ते फर्स्ट काय करायचं आहे,
हीट करायचं आहे, नंतर कूल करायचं आहे. कूल केल्यानंतर त्याच्यामध्ये स्ट्रॉंगली अल्कलाइन सोल्युशन जे असेल 40% ऑफ एनएओएच ते ऍड करायचं ॲट अ सफिशियंट क्वांटिटीमध्ये. तिने ऍड केल्यानंतर फर्स्ट येलो टू चेंज म्हणजे येलो कलर पासून तिथे काय होणार आहे ॲज अ ब्राईट ऑरेंज कलर. इट चेंज टू ब्राईट ऑरेंज कलर. देन इंडिकेट द प्रेझेन्स ऑफ ए अमिनो ॲसिड किंवा प्रोटीन. टेस्ट इज पॉझिटिव्ह. टेस्ट नंबर second, the antibiotic test. The next, test number third, nitroprusside test. Test number third, nitroprusside test. Thiol groups in amino acid react with sodium nitroprusside in the presence of excess ammonia to give a red color. Okay. थायल ग्रुप्स म्हणजे ह्याच्यामध्ये कुठले अमिनो ऍसिड प्रेझेंट असतील थायल ग्रुप्स मध्ये तर ते रिॲक्ट कशावर होणार आहेत सोडियम नायट्रोप्रोसाइड इन द प्रेझेन्स ऑफ एक्सेस अमोनिया. It gives a blue color. It gives a red color. Sorry, it gives a red color. The next reagent, 0.5% solution in sulfur-containing amino acid, methionine, cysteine, and cysteine. म्हणजे 10 different types of amino acids आहेत. Methionine, cysteine, and cysteine. हे किती घ्यायचे आहेत as a 0.5% solution. The next, 2% freshly prepared sodium nitroprusside solution. 2% freshly prepared sodium nitroprusside solution. And third, ammonium hydroxide. हे काय झाले तुमचे रिएजंट झाले. फर्स्ट तुमचा असणार आहे सॅम्पल सोल्युशन. मग आता सॅम्पल सोल्युशन कुठला मिथेनाइन असेल सिस्टाइन असेल किंवा सिस्टीन असेल आणि तिन्हीपैकी कोणते एक तुम्ही ऍज अ सॅम्पल सोल्युशन म्हणून घेऊ शकता. इन सेकंड 2% freshly prepared sodium nitroprusside solution. And third, ammonium hydroxide. Now procedure. Mix 0.5 ml of fresh solution. Mix 0.5 ml of a fresh solution of a sodium nitroprusside with 2 ml of test solution and add 5 ml of ammonium hydroxide to form a red color. ठीक आहे. फर्स्ट एक टेस्ट ट्यूब घ्यायचा आहे. त्या टेस्ट ट्यूब मध्ये 0.5 ml फ्रेश सोल्युशन घ्यायचं आहे. कशाचं फ्रेशली प्रिपेअर्ड बाय सोडियम नायट्रोप्रुसाइड सोल्युशन 2% जे आपण प्रिपेअर केलं ते किती घ्यायचं आहे 0.5 ml विथ हेल्प ऑफ पिपेट किंवा सिरिन. Then add 2 ml of nitroprusside solution into the same test tube. Then add 5 ml of ammonium hydroxide to bring a red color. Okay. The red color appear आला तर the presence of a methionine, cysteine किंवा cysteine or presence of amino acid म्हणजे टेस्ट इज पॉझिटिव्ह. ठीक आहे. एका टेस्ट ट्यूब मध्ये तुमचं सॅम्पल सोल्युशन त्याच्यामध्ये 2.5 ml किंवा 2 ml तुमचं टेस्ट सोल्युशन असेल 0.5 ml तुमचं सॅम्पल सोल्युशन म्हणजे फ्रेशली प्रिपेअर्ड सोडियम नायट्रोप्रुसाइड जे असेल ते 0.5 घ्यायचं आहे. 2 ml तुमचं टेस्ट सोल्युशन आणि 0.5 ml अमोनियम हायड्रॉक्साईड सोल्युशन. हे 3 सोल्युशन काय करायचं मिक्स करायचं आहे. मिक्स वेल करायचं आहे. आणि जर इंडिकेट द प्रेझेन्स ऑफ रेड कलर जर रेड कलर त्याला अप्लाय झाला तर इट इज प्रेझेन्स ऑफ ए अमिनो ऍसिड. ओके. जर हा डिसअपियर कलर आला किंवा कलरलेस जर आला तर अब्सेन्स ऑफ ए अमिनो ऍसिड. The next test number 4, the Biuret test. Test number 4, Biuret test, not Biuret, Biuret test. Alkaline copper sulfate reacts with compound containing 2 or more peptide bonds to give a violet blue colored complex. It is not given by free amino acids. Okay. तर मोर पेप्टाइड बॉन्ड ज्याला असतील ज्या अमिनो ऍसिडच्या स्ट्रक्चर मध्ये एकापेक्षा अनेक पेप्टाइड बॉन्ड ऍड असतील त्या टेस्टसाठी किंवा त्या अमिनो ऍसिडसाठी ही टेस्ट असणार आहे. म्हणजे कोणती टेस्ट बायोरेट टेस्टसाठी. त्याचा एंड पॉईंट काय असणार आहे ऍज अ व्हायलेट ब्ल्यू कलर कॉम्प्लेक्स. व्हायलेट ब्ल्यू कलर कॉम्प्लेक्स. देन फर्स्ट रिएजंट 1% copper sulfate, 40% sodium hydroxide. Then third 0.5% solution
ऑफ बोविन सिरम अल्ब्युमिन किंवा एक अल्ब्युमिन किंवा केसिन. ओके, म्हणजे तुमचं काय असणार आहे, सॅम्पल सोल्युशन असणार आहे. नंबर 3 जे आहे 0.5 सोल्युशन ऑफ ए बोविन सिरम असेल किंवा अल्ब्युमिन असेल किंवा एक अल्ब्युमिन किंवा केसिन, हे तुमचे झाले सॅम्पल सोल्युशन. हे त्यापैकी कोणतेही एक तुम्ही सॅम्पल सोल्युशन आज घेऊ शकता. Then first 1% copper and second 40% of sodium hydroxide. Now next procedure. Add 5 drops of copper sulfate solution to 2 ml of the test solution, followed by 2 ml of NaOH. Mix thoroughly and note the color produced. Violet blue color. Okay. First एक टेस्ट ट्यूब घ्यायचा आहे. त्या टेस्ट ट्यूब मध्ये 5 ड्रॉप्स कॉपर सल्फेट टाकाय. ओके, 5 ड्रॉप्स कॉपर सल्फेट. देन ऍड 2 ml ऑफ टेस्ट सोल्युशन. तुम्ही जे टेस्ट सोल्युशन प्रिपेअर केले 0.5%चं, ते किती घ्यायचं आहे, 2 ml घ्यायचं आहे. फॉलोड बाय 2 ml ऑफ NaOH. ओके, 2 ml ऑफ NaOH सोडियम हायड्रॉक्साईड. ते सोल्युशन त्या टेस्ट मध्ये ऍड करायचं आहे. ते मिक्स थ्रूली, ते काय करायचं, मिक्स वेल करायचं आहे. आणि नोट दी कलर प्रोड्यूस्ड. त्याला कोणता कलर प्रोड्यूस होते हा काय करायचा, नोट करायचा. तर त्याला व्हायलेट ब्ल्यू कलर प्रेझेंट आला तर प्रेझेन्स ऑफ अॅमिनो ऍसिड, प्रेझेन्स ऑफ ए सिरम, प्रेझेन्स ऑफ एक अल्ब्युमिन किंवा प्रेझेन्स ऑफ ए केसिन. जर हा कलर डिसअपियर आला किंवा कलरलेस आला तर अब्सेन्स ऑफ एक अल्ब्युमिन किंवा केसिन. जर त्या टेस्टवर जर कलर फाइंड आउट झाला तर टेस्ट इज पॉझिटिव्ह. आणि जर कलर जर डिसअपियर आला एंड पॉइंट त्या टेस्ट ट्यूबचा तर टेस्ट इज निगेटिव्ह. Then test number 5, acid precipitation of protein. Okay, acid precipitation of a protein. The positive charge on the protein are neutralized by acid to form an insoluble salt of a protein. The positive charge on the protein are neutralized by acid to form insoluble salt of a protein. ठीक आहे. आता काय सोल्युबल म्हणजे काही प्रोटीन काय असतात, सोल्युबल इन वॉटर आणि इनसोल्युबल इन सॉल्वंट. ओके, म्हणजे काही प्रोटीन काय असतात वॉटरमध्ये सोल्युबल होणार नाहीत पण सॉल्वंट मध्ये ते इझिली सोल्युबल होणार आहे. त्यासाठी ही टेस्ट असणार आहे ऍसिड प्रेसिपिटेशन ऑफ ए प्रोटीन. तर फर्स्ट रिएजंट असणार आहे त्याचं 1% सोल्युशन ऑफ ए प्रोटीन, केसिन किंवा अल्ब्युमिन असणार आहे. देन ऍसिड रिएजंट 20% ऍसिड रिएजंट लागणार आहे. Trichloroacetic acid is a 20% of a acid reagent. Then procedure: mix 5 ml of protein solution with 2 ml of trichloroacetic acid. Stir and observe the precipitate. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर ऑब्झर्व होणार नाही, फक्त ह्या टेस्ट मध्ये काय असणार आहे, प्रेसिपिटेट तुम्हाला ऑब्झर्व करायचे. आता प्रेसिपिटेट म्हणजे काय, स्मॉलेस्ट पार्टिकल इन द सबस्टन्स, त्याला काय म्हणायचं, प्रेसिपिटेट. मिक्स 5 ml प्रोटीन सोल्युशन विथ 2 ml ऑफ ट्रायक्लोरोएसिटिक ऍसिड. तुमचे जे सॅम्पल सोल्युशन असतात ते 5 ml घ्यायचं आहे आणि त्याच्याबरोबर 2 ml हे तुमचं सॅम्पल सोल्युशन त्यामध्ये ऍड करायचं आहे. ओके, आणि हे जे दोन सॅम्पल सोल्युशन आहेत हे काय करायचे, मिक्स थ्रूली म्हणजे मिक्स करायचे, वेल मिक्स करायचे. अँड ऑब्झर्व द प्रेसिपिटेट. नंतर त्याचं काय करायचं, त्या टेस्ट ट्यूबचा ऑब्झर्वेशन करायचं. प्रेसिपिटेट अपेअर असेल तर इट इज प्रेझेन्स ऑफ ए केसिन, प्रेझेन्स ऑफ ए अल्ब्युमिन. ओके, जे इंडिकेट टेस्ट इज पॉझिटिव्ह. ओके, तर तेच प्रेसिपिटेट तुम्हाला ऑब्झर्व नाही झाले किंवा दिसत नसेल, डिसअपिअर होत असेल, ओके, तर टेस्ट इज निगेटिव्ह. ओके, मीन्स absence ऑफ केसिन, absence ऑफ अल्ब्युमिन. ठीक आहे. तर लास्ट टेस्ट नंबर 6, सॉल्टिंग आउट टेस्ट. Salts at high concentration compete with protein for solvent, which result in regarding proteins insoluble and precipitate. इथे पण पुन्हा प्रेसिपिटेट तुम्हाला ऑब्झर्व होणार आहे टेस्ट नंबर 5 मध्ये, 6 मध्ये. ओके, प्रेसिपिटेट फक्त ऑब्झर्व करा. इथे तुम्हाला कलर किंवा डिफरंट टाइपचे जे व्ह्यूज असणार आहे ते तुम्हाला इथं व्ह्यू होणार नाही. फक्त प्रेसिपिटेट जे असेल ते फक्त त्या इंडिकेटरवर, त्या बेसवर तुम्हाला टेस्ट पॉझिटिव्ह का निगेटिव्ह तुम्हाला डिक्टेट करायचं आहे. देन रिएजंट 2% सोल्युशन ऑफ अल्ब्युमिन
अँड अमोनियम सल्फेट. आता इथे फक्त एकच त्यांनी अमिनो ऍसिड दिलेला आहे, अल्ब्युमिन 2% सोल्युशन ऑफ अल्ब्युमिन. देन प्रोसिजर 10 ml ऑफ प्रोटीन सोल्युशन. ओके, एक टेस्ट मध्ये काय घ्यायचं आहे, 10 ml ऑफ प्रोटीन सोल्युशन, म्हणजे तुमचे जे अल्ब्युम सोल्युशन असेल 2% ते घ्यायचं आहे. त्याने ऍड इन्क्रीजिंग अमाऊंट ऑफ अमोनियम सल्फेट, त्याच्यापेक्षा जास्त अमाऊंट ही कशा घ्यायची आहे, अमोनियम सल्फेटची घ्यायची आहे. अँड बोथ आर स्टरिंग टिल द प्रोटीन्स आर प्रेसिपिटेट. जोपर्यंत त्याला प्रेसिपिटेट फॉर्म होत नाही तोपर्यंत काय करायचं, ते स्टर करायचं. आणि आफ्टर द स्टरिंग, स्टर केल्यानंतर ते काय करायचं आहे, त्याचा टेस्ट ट्यूबचं ते ऑब्झर्वेशन करायचं आहे. जर प्रेसिपिटेट्स फाउंड झाल्या, ओके, इट इज इंडिकेट द प्रेझेन्स ऑफ ए अल्ब्युमिन. जर प्रेसिपिटेशन फाउंड अब्सेंट असेल तर इट इज अ निगेटिव्ह टेस्ट, म्हणजे ऍब्सेन्स ऑफ ए अल्ब्युमिन. फर्स्ट 10 ml ऑफ प्रोटीन सोल्युशन. ओके, 10 ml प्रोटीन सोल्युशन ऍड करायचं आहे. ऍड इन्क्रीजिंग अमाऊंट ऑफ अमोनियम सल्फेट. ओके, मग त्यापेक्षा जास्त हे काय घ्यायचं आपल्याला, अमोनियम सल्फेट घ्यायचं आहे. आणि बोथ आर स्टरिंग टिल द प्रोटीन्स आर प्रेसिपिटेट. आफ्टर स्टरिंग केल्यानंतर त्याला काय राहणार आहे, एज प्रेसिपिटेशन फॉर्म होणार आहे. जर प्रेसिपिटेशन फॉर्म झालं तर इंडिकेट द प्रेझेन्स ऑफ अल्ब्युमिन. ओके, जर प्रेसिपिटेशन तुम्हाला दिसलं नाही किंवा डिसॅपल झालं तर अब्सेन्स ऑफ ए अल्ब्युमिन. जर तुमचा अमिनो ऍसिड प्रेझेंट असेल, इट इज अ पॉझिटिव्ह टेस्ट. ओके, जर अल्ब्युमिन अब्सेंट असेल, इट इज अ निगेटिव्ह टेस्ट. ओके, तर 6 टेस्ट अमिनो ऍसिडच्या येतात आणि 6 टेस्ट या कार्बोहायड्रेटच्या येतात. ओके, क्वालिटेटिव्ह टेस्ट फॉर कार्बोहायड्रेट आणि अमिनो ऍसिड. ह्याच्या डिफरंट टेस्ट आहेत, टोटल 12 टेस्ट आहेत. ओके, तर ह्या टेस्ट कशा सगळ्या रॅपिड टेस्ट आहेत. ओके, रॅपिड म्हणजे काय असतं, तुम्हाला क्विकली त्याचा रिझल्ट भेटणार आहे. एक 1 to 2 मिनिट मध्ये तुम्हाला काय भेटणार आहे, याचा ते फाइंड आउट होणार आहे की ह्या सॅम्पलमध्ये कार्बोहायड्रेट अब्सेंट आहे का, अमिनो ऍसिड अब्सेंट आहे का प्रेझेंट आहे, हे फक्त तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. फॉर यूज द डिफरंट टेस्ट. ओके, आणि डिफरंट टेस्ट जे असतील त्या स्पेसिफिक क्वांटिटीलाच किंवा स्पेसिफिक सप्लिमेंटलाच यूज केल्या जातील. फॉर एक्झाम्पल अँथ्रॉन सोल्युशन असेल तर ती फक्त पॉलिसायक्राइड असेल किंवा ऑलिगोसायक्राइड असेल त्यालाच फक्त यूज केली जाणार आहे. तर अशा डिफरंट टाईपच्या टेस्ट आहेत त्या. 6 टेस्ट आहेत त्या कार्बोहायड्रेटच्या आहेत त्या, आणि रेमिनिंग 6 आहेत त्या अमिनो ऍसिडसाठी आहेत त्या. ओके, तर ह्या टेस्ट नेक्स्ट प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला कंडक्शन करून दाखवल्या जातील. कार्बोहायड्रेट टेस्ट कोणत्या आहेत त्या, फर्स्ट अँथ्रॉन टेस्ट. ह्याच्यामध्ये फक्त अँथ्रॉन रिएजंट जे आहे, ओके, 0.2% अँथ्रॉन सोल्युशन जे असेल त्यानुसार हे टेस्ट तुम्हाला डिटेक्ट करायचे. सेकंड फिलिंग टेस्ट. फिलिंग टेस्ट मध्ये काय असणार आहे, तुमचं फिलिंग सोल्युशन ए आणि फिलिंग सोल्युशन बी. ओके, तर हे 2 सोल्युशन जे असेल त्याचे इक्वल क्वांटिटीमध्ये तुम्हाला ते इक्वल क्वांटिटीमध्ये यूज करायचं आहे. फॉर एक्झाम्पल 2.5 ml तुम्ही सोल्युशन ए ऍड केलंय तर त्याच क्वांटिटीमध्ये फिलिंग सोल्युशन बी ऍड केलं पाहिजे. ओके, आणि तुमचे जे सॅम्पल सोल्युशन असेल ते फक्त ते यूज करायचं आहे. त्याचा एंड पॉईंट फक्त लक्षात ठेवायचा आहे की फिलिंग सोल्युशनचा एंड पॉईंट कोणता आहे, अँथ्रॉनचा कोणता आहे, किंवा बेनेडिक्टचा एंड पॉईंट काय आहे, हे फक्त लक्षात ठेवायचं आहे. द नेक्स्ट बेनेडिक्ट टेस्ट. आता ही टेस्ट फक्त कशासाठी असणार आहे, फॉर ओनली रिड्युसिंग शुगर. ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला रिड्युसिंग शुगर फक्त डिटेक्ट करायचं किंवा फाइंड आउट करायचं. मिक्स 5 ml बेनेडिक्ट सोल्युशन with 5 ml of sample solution and water bath for 5 minutes and white precipitate occur indicate presence of reducing sugar. ठीक आहे, याच्या सगळ्या टेस्ट आहेत ते सिंपल आहेत, जास्त काही कॉम्प्लिकेटेड नाही. फक्त तुम्हाला ते क्वांटिटी, रिएजंटचं प्रमाण जे आहे ते फक्त तुम्हाला ॲक्युरेट ठेवायचं आहे. देन टेस्ट नंबर 4 सेल्युन ऑफ टेस्ट. ते रिएजंट किती असणार आहे, 0.05% सेल्युन ऑफ रिएजंट. देन प्रोसिजर
add 0.5 ml sample solution to 2 ml of solution of reagent. Warm in boiling water bath. हे दोन सोल्युशन मिक्स करून काय करायचं आहे, वॉटर बाथ मध्ये ते 5 मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे. सॉरी 1 मिनिट्स. आणि रेड कलर इज फाउंड. त्याला कसं फाउंड होणार, रेड कलर फाउंड होणार आहे. इंडिकेट दी प्रेझेन्स ऑफ रेड कलर. ओके, जर त्याला रेड कलर फाउंड झाला तर प्रेझेन्स ऑफ ए amino, presence of carbohydrates. Then last, test number 5, iodine test. 1% solution of cellulose, glycogen and starch. 3 कार्बोहायड्रेट तुम्हाला यूज करायचे, सेल्युलोज, ग्लायकोजन आणि स्टार्च म्हणजे पॉलिसॅकराइड. And last, inversion of a सुक्रोज, इनोजन टेस्ट ऑफ सुक्रोज. जी फिलिंग टेस्ट आहे, टेस्ट नंबर 2 जी आहे फिलिंग टेस्ट, त्याच्या अपोजिट टेस्ट असणार आहे, इनोजन टेस्ट ऑफ सुक्रोज. देन क्वालिटेटिव्ह टेस्ट फॉर अमिनो ऍसिड. त्याच्यामध्ये 6 टेस्ट आहेत त्या अमिनो ऍसिडच्या. टोटल 20 अमिनो ऍसिड्स आहेत. तर प्रत्येक ग्रुपला म्हणजे प्रत्येक अमिनो ऍसिडला हे काय असणार आहे, की टेस्ट डिफरंट असणार आहे. आता नीन असेल त्याच्यामध्ये फक्त ग्लायसिन, प्रोलिन आणि लायसिन या जे अमिनो ऍसिड असतील यासाठी फक्त ही नीन आयडेन टेस्ट आहे. ओके, देन झॅन्थोप्रोटिक टेस्ट. देन नायट्रोक्लोराइड टेस्ट सेम असणार आहे. 0.5 ml of paste solution sodium nitroprusside with 2 ml of a test solution. Add 0.5 ml of ammonium hydroxide to red color occur. फक्त एंड पॉइंट हा लक्षात ठेवायचा प्रत्येक टेस्टचा. देन नेक्स्ट टेस्ट नंबर 4, बायो टेस्ट. कॉपर सल्फेट and sodium hydroxide as a strongly alkaline solution. Mix thoroughly and note the color produced as the violet blue color is appear. And last test is second last test number 5 and test number 6. Acid precipitation of protein precipitate. Okay, म्हणजे as end point काय असणार आहे, precipitate असणार आहे. Precipitate found झाला, it is present of amino acid. Test is positive. Their precipitation found out नाही झालं, the test is negative. Test number 5 and test number 6. ओके, तर एक्सरसाइज नंबर 2 आणि 3 मध्ये तुम्हाला फक्त काय करायचं आहे, डिक्टेट करायचं आहे त्या टेस्ट. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सॅम्पल दिले जातील. आता सेमिस्टर एंड जर प्रॅक्टिकल होत असेल तर सेमिस्टर एंडला ही तुम्हाला 10 मार्कला 2 टेस्ट असते. त्या किती मार्कला, 10 मार्कला 2 टेस्ट तुम्हाला डिक्टेट करायच्या आहेत. आता टोटल 12 टेस्ट आहेत. त्या 7 टेस्ट आहेत त्या कार्बोहायड्रेटच्या, 7 टेस्ट आहेत त्या अमिनो ऍसिडच्या. ओके, तर एक टेस्ट तुम्हाला कार्बोहायड्रेटची असणार आहे, एक टेस्ट तुम्हाला अमिनो ऍसिडची असणार आहे. ओके, तर ह्या तुम्हाला काय करायच्या, इच फॉर कॅरी 5 मार्क्स. एक टेस्ट तुम्हाला 5 मार्क असणार आहे आणि दुसरी 5 मार्क, असे 10 मार्क तुम्हाला मायनर कंडक्शन साठी या 12 पैकी 2 टेस्ट दिल्या जातील. ओके, तर यात काय करायचं आहे, सॅम्पल एका टेस्ट तुम्हाला 2 सॅम्पल असतील. ओके, फॉर एक्झाम्पल आता अँथ्रॉन टेस्ट असेल, ओके, अँथ्रॉन टेस्ट असेल तर अँथ्रॉन टेस्ट तुम्हाला 2 सॅम्पल जातील, सॅम्पल ए आणि सॅम्पल बी. ओके, तर त्या सॅम्पल ए आणि बी मधले एकच सॅम्पल काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे, एक सॅम्पल निगेटिव्ह असणार आहे. मग ते कोणतं सॅम्पल पॉझिटिव्ह आणि कोणतं निगेटिव्ह आहे तुम्ही काय करायचं आहे, डिक्टेट करायचं आहे आणि ते तुम्ही ते ऍज अ रिझल्ट म्हणून तिथे लिहायचं आहे. सॅम्पल ए इज पॉझिटिव्ह अँड सॅम्पल बी इज निगेटिव्ह. ओके, तर त्यासाठी तुम्हाला ते दोन्ही सॅम्पल जे असतील, सॅम्पल ए आणि सॅम्पल बी, दोन्ही सॅम्पल ते रन केले पाहिजेत. रन म्हणजे तुम्हाला ते रॅपिड टेस्ट केले पाहिजेत. कदाचित दोन्ही सॅम्पल पॉझिटिव्ह असतील, कदाचित दोन्ही सॅम्पल निगेटिव्ह असतील किंवा त्यातले एक पॉझिटिव्ह असेल, एक निगेटिव्ह असेल. ओके, तर त्यासाठी तुम्हाला ते दोन्ही टेस्ट हे ऍक्च्युअल कंडक्शन करायचे आहेत.
सॅम्पल एच असेल किंवा सॅम्पल बीच असेल. सॅम्पल ए सॅम्पल बी दोन सॅम्पलसाठी तुम्हाला सेम प्रोसेस करायची आहे एंट्रन्ससाठी. मग त्यातलं सॅम्पल कोणतं पॉझिटिव्ह आहे कोणतं निगेटिव्ह आहे. ओके, तर त्यासाठी तुम्हाला 2 टेस्ट फक्त फाइंड आउट करायचे. कोणती टेस्ट येतील? टेस्ट तर सगळ्या असणार आहेत. या 12च्या 12 टेस्ट तुम्हाला सेमिस्टरला असणार आहे. ओके, तर ह्या टेस्ट पैकी तुम्हाला कोणती अमिनो ऍसिड असेल किंवा प्रोटीन असेल किंवा कार्बोनेट असेल त्याचे फक्त 2 टेस्ट तुम्हाला डिटेक्ट करायचे आहेत. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह पण क्वेश्चन येऊ शकतो ऑब्जेक्टिव्ह साठी की ह्या अमिनो ऍसिड साठी कोणती टेस्ट आहे किंवा एंथ्रॉन रिएजन मध्ये तुम्ही काय डिटेक्ट करणार आहे, त्याचा एंथ्रॉन रिएजनचा एंड पॉईंट काय आहे. ओके, तर ऑब्जेक्टिव्ह साठी पण तुम्हाला हा एक्सरसाइज महत्वाचा असणार आहे. ओके, रिड्युसिंग शुगरची डेफिनेशन काय, नॉन रिड्युसिंग डेफिनेशन काय, पॉलिसॅकराइड काय, देन डिफरंट टेस्ट असतील. फॉर एक्झाम्पल प्रोटीन टेस्ट जे असेल ते कोणत्या अमिनो ऍसिड साठी यूज केले जाते. ट्रिप्टोफॅन असेल, ट्रायोसिन असेल किंवा फिनालामाइन असेल. हे तुम्हाला ह्या एक्झाममध्ये सांगता आलं पाहिजे. ओके, ह्या ज्या टेस्ट आहेत. ओके, तर हे आपण नेक्स्ट प्रॅक्टिकलला तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्हाला ऍक्च्युअल एंड पॉईंट कसा दिसतो किंवा रेड प्रेसिपिटेट किंवा ब्रिक रेड कलर किंवा जे डिफरंट टाईपचे प्रेसिपिटेशन असेल ते कसे ऑब्झर्व करायचे हे सगळं तुम्हाला केमिकल वगैरे आपलं कंडक्शन होत असेल तर तुम्हाला पुढच्या बॅचसाठी कंडक्शन करून दाखवलं जाईल. ठीक आहे, आता सर्वांनी आपले व्हिडिओ ऑन करायचे. आणि ह्या ज्या सगळ्या टेस्ट आहेत ह्या सगळ्या टेस्ट 1 ते 2 प्रोसिजर मध्येच आहेत. जास्त काही कॉम्प्लिकेटेड नाहीत किंवा तुम्हाला त्याला वेळ लागणार आहे काय नाही. फक्त 2 ते 3 मिनिटात ह्या सगळ्या टेस्ट कम्प्लीट करायचे आहेत. ओके, फक्त 2 ते 3 सोल्युशन तुम्हाला 2 ते 3 सोल्युशन किंवा 2 ते 3 रिएजंट फक्त तुम्हाला यूज करायचे. ओके, ते रिएजंट यूज करून फक्त तुम्हाला 2 मिनिटात तुम्हाला फक्त रिझल्ट फाइंड आउट करायचा आहे. जास्त काही कॉम्प्लिकेटेड नाहीत, सिम्पल टेस्ट आहेत. ओके, तुम्हाला फक्त सगळे केमिकल्स, सगळे रिएजंट, सगळे सॅम्पल सोल्युशन, सगळे टेस्ट सोल्युशन सगळं तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल.